गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण सेक्शन 4 लिटररी जेनर आणि जे यावर्षी नॉवेल आहे या नॉवेलचा किंवा हिस्ट्री ऑफ नॉवेल या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत. तर आपल्याला माहीत आहे की 25% सिलेबस कमी झाला आहे, ज्यामध्ये 2 लेसन्स आणि 2 पोएम्स आहेत. परंतु सेक्शन 4 हा जसाचे तसा आपल्याला सिलेबसला आहे. मग यामध्ये 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4 असे 4 टॉपिक 16 मार्कांमध्ये डिवाईड झाले आहे, असा आपला फॉर्मॅट आहे. आणि 4.1ला 4 मार्क, 4.2ला 4 मार्क आणि पुन्हा 3 आणि 4ला 4 मार्क्स आहेत. आणि पुन्हा त्या 4 मार्क्समध्ये 2 मार्कांचे सब टॉपिक्स त्या ठिकाणी सब क्वेश्चन्स आपण म्हणू शकतो. म्हणजे पुन्हा 4.1मध्ये ए 2 मार्काला, बी 2 मार्काला, प्रत्येक पुन्हा 4.2मध्ये ए बी, 4.3मध्ये ए बी आणि 4.4मध्ये ए बी. आणि त्या 2मध्ये 2 मार्काचं ऑब्जेक्टिव्ह आणि 2 मार्काचं लिटल डिस्क्रिप्टिव्ह टाईप ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी असणार आहे. 2 मार्काला ऑब्जेक्टिव्ह टाईप ॲक्टिव्हिटी आणि 2 मार्काला डिस्क्रिप्टिव्ह टाईप, जी थोडीशी 5, 6, 7 ओळींमध्ये तुम्हाला लिहायची असते. असं प्रत्येक प्रश्नामध्ये म्हणजे 4.1मध्ये सेम असंच 2 मार्काची ऑब्जेक्टिव्ह टाईप ॲक्टिव्हिटी आणि 2 मार्काची डिस्क्रिप्टिव्ह ॲक्टिव्हिटी. तसंच पुन्हा 4.2मध्ये, 4.3, 4.4मध्ये. म्हणजे जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा काही प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाईप तुम्हाला स्टडी करावे लागतात, तर काही प्रश्न डिस्क्रिप्टिव्ह टाईप स्टडी करावे लागतात. तर आता 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल आहे. 4.2 एक नॉवेल त्यांनी दिलेली आहे स्टडीसाठी. नॉवेलचा एक म्हणजे काही भाग दिलेला आहे. पूर्ण नॉवेल सिलेबसला देणं शक्य नसतं. नॉवेल म्हणजे खूप मोठे बुक्स असतात, एकदम बल्की ते बुक्स असतात. सो इट इज नॉट काय म्हणू शकतो आपण इसेन्शियल टू पुट इन द सिलेबस. ते काही अभ्यासक्रमामध्ये एवढ्या मोठ्या आपल्या नॉवेल टाकणं शक्य नाही. पण त्या नॉवेलचा सारांश दिला जातो आणि त्या नॉवेलची पूर्ण थीम दिली जाते. मग आपल्याला 3 नॉवेल यावर्षी आहे. 4.2, 4.3, 4.4 3 नॉवेल. आणि 4.1मध्ये त्याच नॉवेलची, त्याच कादंबरीची हिस्ट्री, म्हणजेच त्या कादंबरीचा इतिहास काय आहे, या कादंबरीचा उगम कसा झाला किंवा कादंबरी एवढी प्रसिद्ध कशी झाली, त्याचे उदाहरणं काय आहे, हे सर्व या हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये आपल्याला स्टडी करायचे आहे. आता बघा, 18th century has gifted English literature 2 entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला 2 भेट दिल्या, ज्या पूर्वीच्या एन्शंट क्लासिकल हेरिटेजमध्ये त्यांचं कुठलंही योगदान नव्हतं किंवा त्यांचं अस्तित्व नव्हतं. आणि त्या 2 जे गिफ्ट इंग्रजी साहित्याला मिळाले त्यामध्ये पहिलं आहे पिरियडिकल एसे आणि दुसरं गिफ्ट आहे नॉवेल. 18वं शतक, या 18व्या शतकामध्ये म्हणजे आपण जनरली जर म्हटलं तर 300 वर्षांपूर्वी इंग्रजी साहित्याला, आता साहित्य हा लँग्वेजचा एक महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येक भाषेला लँग्वेज आहे, प्रत्येक भाषेला लिटरेचर आहे, साहित्य आहे. आणि साहित्यामध्येच मग त्या ठिकाणी ड्रामा, पोएट्री, आता नॉव्हेल, शॉर्ट स्टोरीज, हे सगळे हे लिटरेचरचेच म्हणजे साहित्याचे घटक आहेत. मग हे जे साहित्याचे घटक आहेत, आता ड्रामाचं जर पाहिलं, जो मागच्या वर्षी आपण ड्रामा स्टडी केला, या ड्रामाचा फार मोठा इतिहास आहे. ड्रामा हा फार जुना लिटररी जेनर आहे किंवा लिटरेचरचा भाग आहे. पोएट्रीसुद्धा फार जुना त्या ठिकाणी फॉर्म आहे. परंतु नॉवेल 18व्या शतकामध्ये जास्त नॉवेल प्रसिद्ध झाल्या किंवा नॉवेल जास्त पॉप्युलर झाल्या, फेमस झाल्या. त्याची कारणं वगैरे आपण ते पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वीसुद्धा नॉवेल होत्या. म्हणजे 18व्या शतकामध्ये थोडक्यात साहित्याला जरी नॉवेलचं गिफ्ट मिळालं, परंतु त्यापूर्वीही नॉवेल होत्या. परंतु त्या नॉवेल किंवा त्यांचं स्वरूप हे खूप वेगळं असल्यामुळे लोक किंवा जे वाचक होते तेव्हाचे,
ते नॉवेलमध्ये अजिबात इंटरेस्टेड नव्हते. त्याची काही कारणं आहेत. त्या ठिकाणी 1010 जी पहिली नॉवेल आहे ज्याचं नाव आहे टेल ऑफ गेंजी, मुरुसाकी शिकिबू असं या रायटरचं नाव आहे. मग ही पहिली त्या ठिकाणी नॉवेल हिला म्हटलं गेलेलं आहे. त्याचबरोबर 3 नॉवेल या 18व्या शतकापूर्वी लिहिल्या गेल्या. यामध्ये मग व्हर्जिल्स इकॉलॉग्स असेल किंवा मॅरोलोज मोर्टी डी आर्थर आणि कॅटरबरी टेल नावाचं एक नॉवेल जे जॉफ्री चावसर यांनी लिहिलेलं आहे. या 3 नॉवेल सुद्धा 18th सेंचुरी 18व्या शतकापूर्वी लिहिल्या गेल्या. परंतु ह्या जुन्या ज्या नॉवेल्स त्या ठिकाणी होत्या यांचं स्वरूप किंवा त्यांची लिखाणाची पद्धत ही काव्यमय स्वरूपामध्ये होते. आणि आजही आपण त्या ठिकाणी पाहतो, जर एखादा धडा असेल आणि एखादी कविता असेल तर धडा वाचायला सोपा जातो, इझी टू कॉम्प्रिहेंड ज्याला आपण म्हणतो किंवा इझी टू अंडरस्टँड. बट इफ वी रीड अ पोएम सो इट इज लिटल डिफिकल्ट टू अंडरस्टँड बिकॉज इट हॅज डिफरंट मिनिंग. टेक्स्चुअल मिनिंग इज डिफरंट अँड हिडन मिनिंग इज डिफरंट. कवीला सांगायचं वेगळं असतं आणि तो त्या ठिकाणी वेगळे शब्द त्यासाठी वापरतो आणि एकदम डिफिकल्ट त्या ठिकाणी कविता वाटतात आपल्याला. आणि पूर्वीच्या कादंबऱ्या या काव्यमय स्वरूपामध्ये असल्यामुळे वाचक अशा प्रकारच्या कादंबऱ्या वाचत नव्हते. आणि मग अगदी 1010 नंतर अगदी 18व्या शतकापर्यंत म्हणजे 800 वर्ष या नॉव्हेलकडे लोकांनी किंवा वाचकांनी अजिबातही वळून पाहिलं नाही किंवा त्यांनी काही त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला नाही. मग 18व्या शतकामध्येच असं काय झालं की जेणेकरून वाचक या कादंबऱ्यांकडे वळाले हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. तर आता सुरुवातीला जसं मी सांगितलं की 18व्या शतकामध्ये इंग्रजी साहित्याला 2 मोठे गिफ्ट मिळाले. पहिलं आहे पिरियडिकल एसे आणि दुसरा आहे नॉव्हेल. आता पिरियडिकल एसे म्हणजे काय, तर एका विशिष्ट कालखंडामध्ये केलेलं लिखाण. एका विशिष्ट कालखंडात तेवढं लिखाण केलं त्यांनी, त्या ठिकाणी ते पुस्तकांच्या स्वरूपात पब्लिश केलं, वाचक त्या ठिकाणी ते वाचलं. तर हा एक पिरियडिकल एसे, विशिष्ट कालखंडात केलेलं लिखाण. हा एक गिफ्ट मिळालं किंवा एक फॉर्म, एक लिटररी जेनर मिळालं. आणि दुसरं जे आपल्याला स्टडी करायचं आहे ते म्हणजे नॉव्हेल, ज्याला मराठीमध्ये आपण कादंबरी म्हणतो. मग आता ही जी कादंबरी आहे त्याचं एक डेफिनेशन जर आपण पाहिली तर डेफिनेशन त्या कादंबरीची अशी होऊ शकते, नॉव्हेल इज अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस इन अ प्रोज फॉर्म. याचा अर्थ बघा आता, नॉव्हेल इज अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. नॉव्हेल कशी असते तर म्हणजे मोठी असते, लॉंग असते. नॅरेटिव्ह म्हणजे तिचं कथन केलेलं असतं. नॅरेशनचा अर्थ कथन आहे, म्हणजे ती कथन त्याचं मग त्या कादंबरीकाराने त्या कादंबरीचं किंवा त्या गोष्टीचं कथन केलेलं असतं. सो नॉव्हेल इज अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. आता फिक्शन का, कारण ते काल्पनिक असतं. आता त्या ठिकाणी रिअलिस्टिक नॉव्हेलमध्ये अगदी रिअल लाईफ वास्तविकसुद्धा मांडलेलं आहे, परंतु ते बऱ्यापैकी ते फिक्शन असतं, म्हणजेच काल्पनिक त्या ठिकाणी असतं. विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस, ज्यामध्ये मानवाचे अतिशय जिव्हाळ्याचे, इंटिमेटचा अर्थ जिव्हाळ्याचे आहे, जिव्हाळ्याचे अनुभव, म्हणजे माणूस त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जे जिव्हाळ्याचे अनुभव आहे, फॅमिली असेल, बाकीचे मित्रमंडळ असेल किंवा बाकी या समाजामध्ये जे ते अनुभव घेतो, हे अनुभव नॉर्मली इन अ प्रोज फॉर्ममध्ये म्हणजेच स्टोरीच्या स्वरूपामध्ये लिखाण केलेलं एक बुक म्हणू शकतो. त्याला नॉव्हेल म्हटलं आहे. म्हणजे डेफिनेशन ही फार महत्त्वाची आहे. सो वी हॅव सीन द डेफिनेशन दॅट इज नॉव्हेल इज अ लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन विच डिस्क्राइब्स इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्सेस इन अ प्रोज फॉर्म. तर ही झाली डेफिनेशन म्हणजेच व्याख्या. आता पुढे आपल्याला पाहायचं की नॉव्हेल या शब्दाचा उगम कसा झाला. सो नॉव्हेल, द वर्ड नॉव्हेल इज अ डिराइव्ड फ्रॉम अन इटालियन वर्ड नॉव्हेला. म्हणजे एका इटालियन नॉव्हेला शब्दापासून या नॉव्हेल शब्दाची निर्मिती झाली. ज्या नॉव्हेला शब्दाचा अर्थ आहे न्यू, म्हणजेच नवीन. म्हणजे नॉव्हेलचा अर्थसुद्धा नवीन असा आहे. जे काय नवीन आपल्या अवतीभोवती आपण पाहतो, अनुभवतो, हे सर्व नॉव्हेलमध्ये आपण त्या ठिकाणी वाचतो किंवा कादंबरीकार याच नवनवीन गोष्टी कादंबऱ्यांमध्ये ॲड करत असतात. आता पुढे आपल्याला पाहायचं की कुठल्या गोष्टींनी
या कादंबरीने आपल्याला समृद्ध केलं स्वतःला. म्हणजे कादंबरी या लिटररी जेनरने, लिटररी फॉर्मने कुठल्या गोष्टी अंगीकारल्या, कुठल्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या, कुठल्या गोष्टींमुळे नॉवेल 18व्या शतकामध्ये जास्त प्रसिद्ध झाल्या, त्यांना जास्त फेमस झाल्या. तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉवेलने या ठिकाणी असं म्हटलं आहे, अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी इम्लेशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल अँड देअर माइंड्स, देअर जेस्चर्स अँड ॲक्टिव्हिटीज. नॉवेलने काय केलं तर त्या काळामध्ये असलेला जो टाईम असेल, म्हणजे त्या काळची वेळ, त्या काळचे ठिकाण, त्या काळचा निसर्ग, म्हणजे भौगोलिक परिस्थिती, त्या काळचे लोक, त्या लोकांचं मन, माइंडसेट, म्हणजे त्या ठिकाणी विचार, लोकांचे विचार, त्याचबरोबर त्यांचे हावभाव, त्यांची कृती, त्यांची बोलण्याची पद्धत, त्यांच्या परंपरा आणि ॲक्टिव्हिटीज, म्हणजे त्या लोकांची कार्य, त्या लोकांचा व्यवसाय, त्या लोकांची कामं, ते सर्व काही त्या कालखंडात जे या गोष्टी ज्या घडल्या, वेळ, त्या कालखंडामधली जी वेळ होती, त्या कालखंडात जे ठिकाणं होती, या सगळ्या गोष्टी त्या नॉव्हेलिस्टने, कादंबरीकाराने त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार केला. या सगळ्या गोष्टींना दे हॅव गिवन प्रॉपर इम्पॉर्टन्स टू ऑल दीज थिंग्स. आणि त्यामुळे वाचक, त्या काळचे जे रीडर्स होते, ते सुद्धा रीडर्स त्या ठिकाणी पुढे आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे लोक कादंबऱ्यांकडे जास्त वळाले. तर हे सर्व वाचकांना त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये मिळालं. जे अनुभवतात ते कादंबऱ्यांनी त्यांना मिळू लागले आणि आपलेसेपणा त्या ठिकाणी त्यांना जाणवू लागला. त्याचबरोबर नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इन ड्रामा अँड पोएट्री. म्हणजे नॉव्हेलने काय केलं तर लोकांचं जीवन सोपं केलं, सुटसुटीत केलं नॉव्हेल आणि पोएट्रीच्या तुलनेत. इन मॉडर्न इरा नॉव्हेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. आणि आज तर नॉव्हेलला प्रचंड त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता जर इतिहास आपण नॉव्हेलचा पाहिला तर या नॉव्हेलला 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे किंवा 2 वर्षांपूर्वीसुद्धा नॉव्हेल होत्या, परंतु त्यांना ग्रीक रोमान्सेस नावाने संबोधलं जात होतं. असं नॉव्हेल स्पेसिफिक त्यांना म्हटलं जात नव्हतं. जे सेकंड म्हणजे 2ऱ्या ते 6व्या शतकापर्यंत हे ग्रीक रोमान्सेस म्हणून ओळखले जात होते, ज्यामध्ये इमॅजिनेटिव्ह आणि डिलाइटफुल स्टोरीज, ज्या आयडियल लव किंवा मार्वेलस ॲडव्हेंचर्स, ह्या काही थीम्स त्या ठिकाणी होत्या. आयडियल लव एक म्हणजे थोडक्यात प्रेमाला एक आयडियल, एक प्रेम त्या ठिकाणी त्या कादंबऱ्यांमध्ये दाखवलं जात होतं. त्याचबरोबर डिलाइटफुल स्टोरीज म्हणजे त्या ठिकाणी आयडियल लव असेल आणि मार्वेलस ॲडव्हेंचर्स म्हणजे त्या ठिकाणी प्रचंड ॲडव्हेंचर्स, त्या ठिकाणी शौर्य कथा त्या ठिकाणी त्या कादंबऱ्यांमध्ये दाखवल्या जात होत्या, ज्या लोकांना खूप काही त्या ठिकाणी अशा इफेक्टिव्ह, इंटरेस्टिंग वाटत नव्हत्या. आणि त्यामुळेच एवढा कालावधी गेल्यानंतरही जास्त वाचक नॉव्हेलकडे वळाले नाही. आणि नंतर म्हणजे त्या ठिकाणी त्याच कालामध्ये ह्या 3 ज्या नॉव्हेल मी तुम्हाला सांगितल्या, व्हर्जिल्स इकॉलॉग, मॅलोरेज मोर्टिडी ऑर्थर आणि जॉफ्री चावसर यांचं द कॅटरबरी टेल, या अतिशय जुन्या काळांमध्ये म्हणजे अगदी 11व्या 12व्या शतकांमध्ये ह्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत, परंतु त्या काव्यमय स्वरूपामध्ये असल्यामुळे people or readers were not interested in all these novels. त्याचबरोबर जगातली पहिली कादंबरी कोणती, असं जर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन वगैरे येत असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला टेल ऑफ गेंजी रिटन बाय मुरुसाकी शिकिबू असं या नॉव्हेलिस्टचं नाव आहे, जी 1010 मध्ये त्या ठिकाणी ही जगातली पहिली नॉव्हेल हिला संबोधलं जातं. आणि युरोप खंड जो नेहमी आपल्या साहित्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, इंग्लिश साहित्यासाठी स्पेशली, तर या युरोपामध्ये डॉन क्युते नावाची कादंबरी युरोप खंडातली पहिली कादंबरी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं, जी मिगेल डी सर्वेंटेस नावाच्या नॉव्हेलिस्टने लिहिलेली आहे, कादंबरीकारांनी ती लिहिलेली आहे. म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या ज्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहे की नॉव्हेलचा उगम केव्हा झाला, नॉव्हेलची डेफिनेशन काय आहे, कुठले घटक नॉव्हेल प्रसिद्ध होण्यासाठी किंवा नॉव्हेल एकदम सक्सेसफुल होण्यासाठी कारणीभूत ठरले ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. नॉव्हेलचा थोडा इतिहास म्हणजे अगदी 2000 वर्षापूर्वी नॉव्हेल होती ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि तेव्हाच्या या 3 महत्त्वाच्या नॉव्हेल त्या ठिकाणी मी जी तुम्हाला सांगितलं 3 ते 4 नॉव्हेल
त्या तुम्ही बघून ठेवायच्या आहे. आणि जगातली पहिली नॉवेल म्हणजे टेल ऑफ गेंजी रिटन बाय मुरासाकी शिकिबू जी 1010 आणि युरोप खंडातली पहिली जी कादंबरी आहे डॉन क्विक्सोट नावाची जी मिगेल डी सर्व्हेंटिस यांनी पब्लिश केली आहे, लिहिलेली आहे. हे आज या ठिकाणी आपण पाहिलं. हा जो लेसन आहे 4.1 हा आपण 3 व्हिडिओमध्ये डिवाईड करणार आहोत. यामध्ये आता जो बेसिक हिस्ट्री आपण पाहिली, पुढच्यामध्ये ॲक्च्युअल जे नॉव्हेलिस्ट्स त्या ठिकाणी आहेत ते आपण नॉव्हेलिस्ट पाहणार आहोत. त्याचबरोबर इंडियन जे नॉव्हेलिस्ट म्हणजे हे भारतीय, थोडक्यात भारतीयांनी इंग्रजी भाषेमध्ये लिहिले नॉवेल त्याचा पण आपण स्टडी करणार आहोत. त्याचबरोबर एलिमेंट्स ऑफ नॉवेल आणि टाईप्स ऑफ नॉवेल्स हे एका व्हिडिओमध्ये आपल्याला घ्यावं लागेल. थँक्यू.